झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. विधानसभेचे निकाल लागलेत, मात्र निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. विरोधक ज्या पद्धतीने या सगळ्या मुद्द्याला घेऊन लोकांपुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार रोहित पवार आता आपल्या सोबत आहेत. दादा, ज्या पद्धतीने ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय, सातत्याने गेल्या काही दिवसांपासून निकालानंतर हा सगळा मुद्दा चर्चेत आलेला आहे, मात्र यालाच प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी सांगतात की हा रडीचा डाव आहे, तुम्ही रडीचा डाव खेळतायत. नाही, आम्ही म्हणत नाही की निकाल बदला तुम्ही. आमचं फक्त मत आहे की आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका आहे, आमच्या उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे. ती फक्त शंका तुम्ही त्या शंकेचं निरसन करा, एवढीच आमची विनंती आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं होतं आणि त्याच्या आधी विधानसभेचं झालं होतं 2019ला, नाहीतर 2019चं लोकसभेचं आणि 24चं लोकसभा ह्याला जर कम्पेअर केलं तर मतदानामध्ये खूप मोठी वाढ झाली नव्हती. नाही तर नॅचरल जेवढी होती 11 लाख, 19 लाख, 20 लाख तेवढी वाढ तिथं झाली होती. आत्ता लोकसभा 6 महिन्यापूर्वी झालं आणि आता विधानसभा झालं, त्याच्यामध्ये 74 लाख मतदान वाढलेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे मतमोजणीला होती ते डाऊट निर्माण करत आहेत. ज्या गावामधून उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा त्या गावामध्ये त्याला मायनस मतदान आहे, असे बरेच डाऊट त्याच्यामध्ये घेतले जातात. आमचं मत एवढंच आहे, तुम्हाला जो काही निकाल लागला आहे तो तुमच्याकडे ठेवा, आम्हाला काही त्याच्यावर बोलायचं नाही. फक्त म्हणणं एवढंच आहे की आम्ही जे म्हणेल ते मशीन तुम्ही एका खोलीत आणायचं. इलेक्शन कमिशनची लोकं ठेवा, आमची लोकं असतील, सत्तेतली लोकं असतील, आमची टेक्निकल लोकं असतील. 15-20 मिनटं द्यायचे नाही, 4 दिवस आम्हाला द्यायचं. जे कुठले डाऊट आहेत की बाहेरून आम्ही मॅनेज करू शकतो, आम्ही हे करू शकतो, ते करू शकतो, हे सगळे डाऊट क्लिअर होऊस तर इलेक्शन कमिशनली ते मशीन आमच्या लोकांच्या समोर आमच्या ताब्यात ते द्यायचं आणि आम्ही त्या मशीनबरोबर चिकित्सा करून नाही तर पोस्टमॉर्टम करून खरं काय ते लोकांसमोर आणू. पण मग लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने तुमच्या बाजूने निकाल लागला, एवढं मोठं यश मिळालं, त्यावेळी मात्र ईव्हीएमवरती चर्चा नाही. इतर काही राज्यांमध्ये ज्या पद्धतीने यश मिळालं त्यावर ईव्हीएम त्यावेळी चर्चा झाली नाही. आत्ता मात्र पराभव झाला, त्यावेळी ईव्हीएमचा मुद्दा पुढे आणला जातोय, असं सुद्धा तुम्हाला ऐकून असं होत नसतं. आमचं असं मत आहे की जेव्हा 2024चं लोकसभा इलेक्शन झालं होतं आणि त्याच्या आधी जेव्हा 2019चं लोकसभा इलेक्शन झालं होतं, त्या दोन्हींमधली मतदानाचा जो फरक काढला तो खूप मोठा येत नाही, नाहीतर जो नॉर्मल येतो नॉर्मल येतो. त्याचबरोबर बॅलेटचा जर अभ्यास आपण केला, कुठलंही इलेक्शन तुम्ही घ्या, म्हणजे तो 19चं घ्या, 14चं घ्या, नाहीतर त्याच्या आधीचे कुठलेही घ्या, नाहीतर इतरही राज्याचं घ्या, तर बॅलेट पोस्टल बॅलेटवर जे मतदान होतं त्याचा ट्रेंड आणि ह्याचा ईव्हीएमचा ट्रेंड हा सेम असतो. फक्त बदल कुठं झाला आहे तर हरियाणामध्ये बदल झाला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बदल झाला आहे. म्हणजे आमचे 137च्या आसपास निवडून यायला पाहिजे होते आमदार. सत्ता वगैरे नंतर आमचं मत आहे की कमीत कमी आमचे 125 ते 20च्या आसपास तरी यायला पाहिजे होते. आणि मग तसं न होता 50वर जर आम्ही अडकलो असेल तर कुठं ना कुठं तिथं घोळ आहे. आणि पोस्टल बॅलेट जे काही चित्र दाखवते आणि वोटिंग जे ईव्हीएम जे चित्र दाखवते त्यामध्ये एवढा मोठा 13% फरक होऊच शकत नाही, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. मग या सगळ्या मुद्द्याला घेऊनच निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलंय की अशा कुठल्याही तक्रारी आमच्याकडे आत्तापर्यंत आलेल्या नाही आहेत आणि निवडणूक अतिशय व्यवस्थित नियमानुसार पार पडलेली आहे, असं सुद्धा स्पष्टीकरण राज्याच्या निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेले आहे. मग या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आरोप करतायत, तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का, तक्रार करणार आहात का? नाही, आता त्याचं डॉक्युमेंट गोळा करणं आमचं सुरू झालेलं आहे. आता इलेक्शन कमिशनला एवढंच सांगायचं, तुम्ही पार्लमेंटला जे इलेक्शन म्हणजे लोकसभेला जे इलेक्शन झालं त्याचा फॉर्म 20 अजून तुम्ही दिलेला नाही. आता विधानसभेचं इलेक्शन आहे, त्याचं फॉर्म 20 तुम्ही कधी देणार आहात? तुम्ही मशीन रिपोर्ट आम्हाला देणार आहात का? त्याच्याचबरोबर ज्या ज्या बूथवर मतदान झालं तिथं जे काही CCTV लावले होते त्याचं फुटेज तुम्ही आम्हाला देणार आहे का? मशीन रिपोर्ट देणार आहात का? 17A फॉर्म तुम्ही देणार आहात का? आणि ते कधी देणार आहात एवढं फक्त त्यांनी तिथं सांगावं. त्यामुळे आमचं मत काय की आम्हाला फक्त पारदर्शक सिस्टम पाहिजे आणि आम्हाला पोस्टमॉर्टम करायचं मशीनचं, ते सुद्धा लोकांसमोर, आणि आम्ही सांगेल त्या मशीनचं आम्हाला करायचं, तेवढी फक्त परवानगी तिथं त्यांनी द्यावी, बस आमचं एवढंच मत आहे. हे सगळे विधानसभेचे निकाल लागले, त्याच्यानंतर आता मविया कुठेतरी फुटीच्या मार्गावर आहे की काय, असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. कारण काल जी ठाकरे गटाची बैठक पार पडली त्यामध्ये बऱ्याचशा काही पराभूत आणि काही आमदारांनी मवियातनं बाहेर पडा आणि या पुढच्या निवडणुका स्वबळावरती लढा अशा पद्धतीची भूमिका मांडताना पाहायला मिळाली. शेवटी लोक त्यांची भूमिका मांडत असतात. जोपर्यंत उद्धव ठाकरे साहेब डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपल्याला काय सांगता येणार नाही की त्यांच्या बैठकीमध्ये खरंच काय चर्चा झाली.
तसं काय शरद पवार गटाची सुद्धा काल बैठक पार पडली, आपल्या यामध्ये काही चर्चा झाली का तसे या सगळ्या मुद्द्यांवर? 100 लोक बोलले असतील, त्यातले 1-2 लोक असं काहीतरी बोलले असतील, पण बहुतांश चर्चा म्हणजे 40% चर्चा ही ईव्हीएमवर होती आणि 60% इतर विषयावर होते की पार्टी रिस्ट्रक्चरिंग असेल, कुठले मुद्दे पुढे घेऊन जावं लागतील, इलेक्शनमध्ये काय काय घडलं, लाडकी बहीणचा इम्पॅक्ट काय, मग अजून दुसऱ्या कुठल्या स्कीमचा इम्पॅक्ट झाला आहे का, हिंदू मुस्लिमचा किती झाला आहे, जे काही फिश पेरलं गेलं या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वादाचं त्याच्याबद्दल काय झालं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या चर्चा झाल्या. 100पैकी 1-2 लोक फक्त त्या बाबतीत बोलले असतील. दुसरं एक की राज्यामध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं असताना सुद्धा मुख्यमंत्री मात्र ठरताना दिसत नाही, त्यातला तोडगा अजूनपर्यंत निघत नाही आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे थोड्याच वेळ पत्रकार परिषद सुद्धा घेत आहेत, मात्र तोडगा निघताना दिसत. तुम्हाला काय वाटतं की काय यांच्यामध्ये नेमकं काय चाललं आहे? आता कसं आहे, शेवटी पदाची अपेक्षा सगळ्यांचीच असते. एकनाथ शिंदे साहेब गेले 2, 2.5, 3 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यामुळे आता अधिकाराने ते पद मागत आहेत. ते जर राहिले नसते तर त्यांना तो तसा म्हणजे विचारलं सुद्धा नसतं. कारण का 137च्या आसपास उमेदवार हे भाजपचे तिथं निवडून आलेले आहेत आणि अशात एवढे उमेदवार निवडून आले असतील आणि दादा आणि भाजप एकत्र आलं तरी त्यांची सत्ता येते. एकनाथ शिंदे साहेब आणि भाजप एकत्रित आलं तरी त्यांची सत्ता येते. त्यामुळे जर एखादा मित्रपक्ष डिले केला तर त्याचं मोठं नुकसान होईल हे दोघांनाही माहिती, त्यामुळे कुणी जास्त डिले करणार नाही. भाजप जे म्हणेल त्या पद्धतीने त्यांना तिथं ऐकावं लागेल. दुसरं की अजितदादांना महायुतीकडून भाजप खास करून मुख्यमंत्री करेल असं वाटतंय तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये? अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं का? तर 100% वाटतं. व्हायचं असेल तर काय हरकत नाही, पण भाजप संधी देईल का असा जर प्रश्न तुम्ही केला तर वाटत नाही. भाजप संधी देणार नाही. भाजपची वृत्ती प्रवृत्ती त्यांनी जर स्टाईल बदलली असेल, विचारसरणी बदलली असेल तर चांगली गोष्ट आहे. आम्ही अजितदादांना जर मुख्यमंत्री भाजपली केलं स्वागत करू, पण केलं तर शेवट नका करू, केलं तर आत्ता करा, म्हणजे कुठे दे. कारण भाजप आत्ता जर भाजपली 2-2.5 वर्ष स्वतः मुख्यमंत्रीपद घेतलं तर ते 2.5 वर्षानंतर सोडतील असं वाटत नाही. म्हणजे आत्ता पहिल्या याच्यामध्येच अजितदादांना मुख्यमंत्री करावं असं तुमचं? जर करायचं असेल तर आत्ता करा, उगाच 4 वर्षानंतर बघू असं बोलणं म्हणजे भाजपवर किती विश्वास ठेवायचा. भाजप सांगता येणार ना उद्या जाऊन काय करतील. धन्यवाद. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.